कमिटी सोलापूरच्या वतीने मोहरम निमित्त 21 ते 26 जून पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कमिटीचे अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही मोहरमचा हा राष्ट्रीय सण सर्वधर्म समभावाला मानले जाणारा पैगंबर साहेबांच्या नातूने ज्या अर्थी 72 कुटुंबासह या आतंकवादी व्यक्तीच्या विरोधात ज्या पैगंबर साहेबांनी त्यांना दिलेला उपदेश होता, त्यांनी त्या उपदेशाला पालन करण्यासाठी सर्व कुटुंब त्यांनी अतिरेकीशी लढा देऊन येणाऱ्या माझ्या आजोबाचे जे काही आमचं उम्मती आहेत, तर ते उम्मती स्वच्छंद अखंड राहण्यासाठी या जगामध्ये संदेश दिलेला आहे। त्याच्याच कृती म्हणून अजमेरचे खाजा गरीब नवाज रहमतुल्लाह अलैह या भारतामध्ये एक त्याने हातात हात दिले नाही, शरण आले नाही, ते हात अमर जयंती म्हणून या अजमेर शरीफचे हिंदलवली सर्व आपल्या जगामध्ये भारतामध्ये जेवढे आपले सोफी संत आहेत, ते सोफी संताला सोबत घेऊन त्यांनी पैगंबर साहेबांचा जे उपदेश होता ते उपदेश घेऊन त्यांनी आपल्याला या ठिकाणी संदेश दिलेला आहे की मानवता हा खरा धर्म आहे। ज्या 72 कुटुंब आपल्याला जे आदेश दिलेले आहेत त्याची पार्श्वभूमी म्हणून या सोलापूर शहरात 1952 सालापासून जे बुजुर्ग मंडळींनी जी कमिटी स्थापन करून या ठिकाणी सर्व धर्म समूहाचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी आनंद साजरा करतात, सर्व मंगलमय वातावरणामध्ये एकत्र येतात। त्याच्याच अनुसरून 1980 सालापासून आज सगाईत सर्व आमचे मानकरी बांधव ही कमिटी जी आहे मुजावरांची कमिटी आहे। मी आज मुजावर म्हणून आपल्या पुढं बोलत आहे, त्या अर्थीत इतर काही आपले बांधवांचा त्यामध्ये समाविष्ट नाही आणि नसतो। ही घटना त्या बुजुर्ग मंडळीने केलेली आहे। जो मुजावर असेल तोच या कमिटीचा सभासद आहे, जो मुजावर नसेल तर तो सभासद राहू शकत नाही, तो पदाधिकारी होऊ शकत नाही। तर या अर्थी सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी आपला मोहरमचा राष्ट्रीय सण आनंदाने एकोपाने आपला साजरा होतो। त्याच आपण या 16 तारखेला चंद्रदर्शन आहे। 16 चंद्रदर्शनमध्ये तर आपला कुदळ मारले जाते, पंचायतची स्थापना केली जाते। तर 17 तारखेला इस्लामी नवीन वर्ष सुरू होतो। इस्लामी नवीन वर्ष म्हणजे कत्ल हुसैन असलम मर्ग यजीद है, इस्लाम जिंदा होता है करबला के बाद। इस्लाम जिवंत जे निर्जीव झाला होता, या अशा अतिरेकी आतंकवादी निष्क्रिय पापी माणसाच्या हातात धुरा न देता आमचे 72 पैगंबर साहेबांचे नातूने शहीद राहण्यासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले, परंतु त्या हातावर त्यांनी हात दिलेले म्हणून हे चिन्ह घेऊन त्यांनी सर्व या दिवशी मानतात। काही लोकांची विचारसरणी आहे की याच्यामध्ये दुःखाचा हा दिवस आहे, त्यांची गैरसमज आहे। आज आपण एक व्यक्ती जर शहीद झाला आपल्या देशासाठी, तर आपल्याला आपण त्यांना शहीद दिन म्हणून त्यांचा साजरा करतो, त्यांचा त्यामध्ये समावेश करतो। हे तर जगासाठी पैगंबर साहेबांच्या नातूने आपली एवढी मोठी आहुती दिली, त्यांना शरण न येता, तर यासाठी यांची जे आपलं मोहरमचा उत्सव आनंदाने उत्सवाने साजरा केला जात आहे।